तू आज जिथे आहेस तो तुझा शेवट नाही, तर तो तुझा एक टर्निंग पॉइंट आहे. तुझा देव तुला कधीच रिकाम्या हाताने सोडणार नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघतोय आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात एक अशी बातमी येणार जी सगळं निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये बदलून टाकणार आहे. तो एक फोन, एक मेसेज, एक कॉल ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहतोयस, तो आज येणार आहे. कदाचित तो जॉब असेल, पैसा असेल किंवा एखादं नातं परत जुळण्याची संधी. पण एक गोष्ट नक्की, तो कॉल तुझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं, ज्यांनी तुझ्या मागे बोललं, ज्यांनी तुझं अपयश पाहून आनंद घेतला, त्यांच्यासाठी ही बातमी एक धक्का असेल. आता वेळ बदलतीये. आता परिस्थिती तुझ्या बाजूने उभी राहतीये. जेव्हा तू सगळं सोडून देतोस तेव्हा देव काम सुरू करतो. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आहे. विश्वास ठेव, कारण जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. हे 5 मिनिट फक्त वेळ नाही, तर तुझ्या आयुष्याचा महत्त्वाचा पॉइंट आहे. जिथं दुःख संपून आनंदाची सुरुवात होणार. तुझं आयुष्य बदलणार. म्हणून तयार राहा, मनाने स्ट्रॉंग राहा, कारण तुझ्यासाठी आता मोठं घडणार आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे, हे तू लक्षात ठेव. आजची बातमी तुझं आयुष्य उजळून टाकणार आहे. म्हणूनच तुझा जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. ज्याला जगाने नाकारलं त्याला देवाने स्वीकारलं आहे. लोक जवळचे सोडून जातात, पण देव कधीच साथ सोडत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझं ह्या जगात कोणीच नाही, पण आतून एकदम आपल्याला रिकामं वाटतं. जगाचा एक नियम आहे, जो कमजोर दिसतो त्याला सगळे सोडून जातात. तुझं दुःख कुणालाच दिसत नाही, तुझी झुंज कुणालाच कळत नाही. ही एकटेपणाची वेळ कायमची नाही. जेव्हा सगळे मागे फिरतात तेव्हा देव पुढे येतो. तो शांत असतो, पण कधीच अनुपस्थित नसतो. तू पडतोस तेव्हा तो उठवायला तयार असतो. आज तू एकटा आहेस, पण उद्या तुझ्या यशाच्या मागे हजारो लोक उभे राहतील. आज तुझ्याकडे कोणी नाही, पण लोक तुझं नाव घेऊन प्रेरणा घेतील. कारण जेव्हा देव साथ देतो तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. तू फक्त हार मानू नकोस. लोकांवर नाही, तर तुझ्या देवावर विश्वास ठेव. कारण लोक हे मतलबी, तात्पुरते असतात आणि भगवंत हा कायम असतो. तो तुला कधीच पडू देणार नाही. फक्त वेळ येऊ दे. तुझं आयुष्य स्वतः बोलावं लागेल. बघ, तुला असं वाटतं की तू एकटा आहेस, पण नाही. तुझा भगवंत तुझ्या पाठीशी आहे. देव तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस. सगळे सोडून गेले, जाऊ दे. जेव्हा कोणी कोणाचं नसतं तेव्हा भगवंत तुझा आहे. जीवनात कधी असा काळ येतो की आपल्याला वाटतं आपलं कोणीच नाही, पण देव का शेवटी साथ देतो. कठीण काळात मजबूत कसं राहायचं हे शिकवतो. म्हणूनच तुझा भगवंत तुझ्या पाठीशी आहे. तुझं दुःख, दारिद्र्य, भोग, चिंता, गरिबी सर्व नष्ट होणार आणि बघ, भगवंताची साथ तुला मिळणार. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. कारण आजपर्यंत जे दुःख तू भोगला आहेस त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुझी गरिबी कायम राहणार नाही. न्याय नक्की होणार आहे, कारण तुझा वाईट काळ संपत आला आहे आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होत आहे. जिथे दुःख संपतच नाही असं तुला वाटतंय, तुझ्या डोक्यात फक्त चिंता, मनात अशांतता आणि घरात पैशाची चुणचुण आणि डोक्यात एकच प्रश्न, माझं आयुष्य कधी बदलेल. तू खूप वेळा तुटलास, खूप सहन केलंस, खूप वेळा हार मानलीस, पण अजूनही तू उभा आहेस. हीच तुझी ताकद आहे.
रात्र जितकी काळी सकाळ तितकीच उजळ. तुझं आयुष्य आता नवीन वळणावर आहे, जिथे दुःख संपेल आणि आनंदाची सुरुवात होईल. गरिबी ही तुझी ओळख नाही, तर तो एक टप्पा आहे. तुझ्या मेहनतीसमोर, विश्वासासमोर ही परिस्थिती कायमची टिकणार नाही. तुझा देव तुझी परीक्षा घेत होता आणि तू ती परीक्षा पास झालायस. आता रिवॉर्ड मिळण्याची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यात असा बदल येणार जो सगळं निगेटिव्ह साफ करून टाकणार. तुझं दुःख, गरिबी, चिंता सर्व नष्ट होणार. फक्त थोडा वेळ दे. तुझी गरिबी कायम राहणार नाही. आजचा दुःख उद्या विजय होणार आहे. देव उशीर करतो, पण नक्कीच तुला सर्व काही देणार आहे. जर तुझा विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ तू जास्त जणांना शेअर केलंस तर तुझं आयुष्य आता कायमचं बदलणार आहे. आता सगळं संपलं असं तू अजिबातच म्हणू नकोस. मला माहीत आहे, एक दिवस सगळं बदलायला सुरुवात होणार आहे. कोणताही आवाज नाही, इशारा नाही, फक्त एक छोटासा बदल की मी हार मानणार नाही. आणि ज्या दिवशी तू हे ठरवशील त्या दिवशी लोकांवर नाही तर देवावर विश्वास ठेवायचा. परिस्थिती तशीच राहणार, पण तुझी विचारश्रेणी बदलत जाणार. आणि जिथे विचार बदलतात तिथे आपला मार्ग सुद्धा बदलतो. आणि तिथेच आपल्या आयुष्यातील नवीन संधी सुरू होते. गरिबी कायमची नसते, दुःख कायमचं नसतं, वाईट वेळ कायमची नसते. गरिबी, दुःख, चिंता सर्व काही संपणार. कारण आता तुझ्या पाठीशी तुझा भगवंत आहे. तुझं दुःख संपलं जाणार आहे. तयार राहा. हा संदेश तुझं आयुष्य बदलणार आहे. तू हरला नाहीस, तू तयार होत आहेस. आजच तुझ्या आयुष्यात नवीन बदल होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव तुझ्या भगवंतावर आणि तुझ्यावर. विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे तू टाईप कर. आणि बघ, तुझ्या मनातील हजार चिंता, डोक्यातील नको नको ते विचार कायमचे संपून तुझं भविष्य बदलणार आहे. ज्यांनी तुझी साथ सोडली तेच परत येण्यासाठी धडपडतील. कारण तुझा भगवंत शांत बसलेला नाही. ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो आणि तो देव तुझं सर्व दुःख दूर करणार आहे. कारण आता तुझं गरिबी, चिंता, दुःख संपून आता भगवंताचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. फक्त तू हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आजपर्यंत तू खूप दुःख सहन केलं आहेस, पण ते सर्व आता कमेंट बॉक्समध्ये टाकून दे. कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तुला आशीर्वाद देण्यासाठी.